नमस्कार, मी गौरी पवार. तुम्ही पाहता बेतळा. आज शिवसेना शिंदे गट उपशहर प्रमुख मीरा भाईंदर, प्रशांत धोंडे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त आपण पाहू शकता महिला इकडे किती चांगल्या प्रमाणे जे आहे उपस्थित आहे. महिला जे खूप जास्त जे उत्साही आहेत आज यांच्या वाढदिवसानिमित्त. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. सर, काय सांगाल? पहिले तर आपल्याला आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपला वाढदिवस आहे, महिलांची उपस्थिती इथे पाहायला मिळते. महिलांसाठी आपण हा कार्यक्रम आज आणलाय, काय सांगाल आपण? आमचे मार्गदर्शक आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना चालू केली होती. त्याची दूरदृष्टी होती की आपल्या बहिणी संपन्न असतील किंवा बहिणी सुखी तर आपण सुखी. तसाच म्हणून एक महिलांसाठी एक छोटासा खेळ पैठणीचा आणि हळदी कुंकू कार्यक्रम ठेवून महिलांना मान सन्मान देण्याचा आणि त्यांचा उत्सव वाढवण्याचा प्रयत्न एक छोटासा केलेला. सर, आम्ही इकडच्या महिलांशी सुद्धा बोलणं केलं. महिलांचं असं म्हणणं आहे की सर, नगरसेविकेला जरी हारले तरी ते नेहमी त्यांच्या सुखामध्ये किंवा दुःखामध्ये जे पहिले उपस्थित असतात. याबद्दल आपलं काय सांगणं आहे? नगरसेवक पद हे शासकीय हाऊसमध्ये पालिकेमध्ये बसण्यासाठी असते. लोकांचं काम करण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नाहीये. आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की मी सीएम म्हणजे कॉमन मॅन आहे. कॉमन मॅन म्हणून आपण लोकांची कामं करू शकतो. आमचे आदर्श नेते आमचे मंत्री सरनाईक साहेब कुठेही रस्त्यावर लोकांशी उभे राहून कामं करतात. कोणीही त्यांना कोण कामं घेऊन गेलं तर ते कामं करतात. ते आमदार असतानाही काम करत होते, आज मंत्री असतानाही काम करतात. त्यांचा आदर्श घेऊन डोळ्यासमोर घेऊन आम्ही छोटासा काम करण्याचा प्रयत्न करतोय. इलेक्शन येतात जातात, हार जीत होत राहते, पण लोकांची काम करणं थांबलं नाही पाहिजे ना. प्रभागामध्ये जर पाहायला गेलं तर तिथे खूप सारी कामं जे बाकी आहे, तरी इकडचे जे महिला असो किंवा दुसरी लोक असो यांचं असंच म्हणणं आहे की प्रशांत सर जे आमच्या नेहमी सपोर्ट मध्ये असतात. याबद्दल आपलं काय म्हणणं? राजकारण करून समाजसेवा केली पाहिजे असं काही नाहीये. आपल्या बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी सांगितलं होतं आमच्या पक्षाचं शिवसेनेचं ब्रीद वाक्यच आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. सर, 3 तारखेला मीरा भाईंदर मध्ये मेट्रो सुरू होणार आहे, याबद्दल आपलं काय म्हणणं? आमचे मेट्रोमॅन प्रताप सरनाईक साहेब यांच्या प्रयत्नानेच अजून एकदा शब्द वापरत आहे, चल लावतोय की त्यांच्या प्रयत्नानेच मेट्रो ही सुरू होत आहे. गेल्या 15 वर्षाचा संघर्ष आणि उद्या 3 तारखेला मेट्रोचं उद्घाटन आहे. खरंच सगळे खूप आनंदी आहेत आणि आमच्या या सरनाईक साहेबांमुळेच मेट्रो सुरू. काय सांगाल? प्रशांत सर जे आहेत नेहमी समाजकार्यासाठी जे नेहमी पुढे असतात. इकडच्या महिला त्यांचंही सुद्धा असं म्हणणं आहे की त्यांच्या सुख आणि दुःखामध्ये जे आहे, सुखात जरी कमी असेल पण दुःखात ते नेहमी सर्वात पहिले असतात. याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? मी डॉक्टर दिनेश पाटील. प्रशांत धोंड यांना मी कमी कमी 4 ते 5 वर्षापासून बघतोय. मी डॉक्टर असल्यामुळे त्यांचा माझा नेहमी संपर्क येतो. मध्यरात्री कोणत्याही पेशंटला घेऊन यायचं असेल तर नेहमी ते त्यांच्याबरोबर असतात. 4 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतो. एका पेशंटला अँब्युलन्स पाहिजे होती. रात्री 2 वाजता त्यांनी स्वतः अँब्युलन्स अरेंज केली आणि अँब्युलन्स बरोबर ते स्वतः आले पेशंटला घेऊन. म्हणजे तुम्ही जर त्यांना नगरसेवक नाही झालं म्हणून त्यांनी त्यांचं काम केलं सोडलेलं नाही. आज पण लोकांच्या जनतेमध्ये त्यांच्या मनातलं जे काम करायची इच्छा आहे त्याच त्यांना आपल्याला दिसते आहे. मी मेडिकल सर्व्हिस 2-3 दिवसापूर्वी मी त्यांच्यावर फिरत असताना रात्री 2 वाजता पोलिसांनी काहीतरी एका माणसाला काही त्रास दिला म्हणून त्यांनी त्यांना फोन केला. तर आज पण आपण पहिल्यांदा लोकांच्या जनतेच्या मनातल्या नगरसेवक म्हणून प्रशांत धोंड आज या प्रभाग 4 मध्ये आहे. आपण किती पण म्हटलं की जनतेने एक मतदान केलेलं आहे हे आपण मान्य करायला पाहिजे. मी यांना आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देतो. पुढच्या पंचवार्षिकला नक्की नगरसेवक बनतील मी गॅरंटीने सांगतो. सर, त्यांचा आज वाढदिवस आहे प्रशांत सरांचा, आपण त्यांना काय संदेश देणार? कोणत्याही माणसाला वाढदिवस म्हणजे एक वर्ष असतं, एक आनंदाचा दिवस असतो, त्याची एक सुरुवात झालेली असते. मी त्यांना एक नवीन सुरुवात करायला सांगतो आणि पुढच्या पंचवार्षिकला तुम्ही नक्की नगरसेवक बनणार मी त्यांना एक 100% गॅरंटी देतो. सर्वप्रथम प्रशांतला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि प्रशांत हा असा व्यक्ती आहे की लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच मान सन्मान ठेवतो आणि कुणालाही तो कधी उलट वगैरे असा बोलत नाही, काही नाही. आणि वेळोवेळी कोणत्याही प्रसंगी तो धावून येतो. रात्र असो दिवस असो तरी तो कोणत्याही प्रसंगाला धावून येतो. महिलांसाठी तर आपल्या आई बहीण म्हणून तो धावून येतो. आणि जरी हरला इलेक्शन मध्ये तरी तो आनंदीच आहे. इलेक्शन मध्ये हरून सुद्धा तो आनंदी आहे. सर्वांशी खूप आनंदानेच वागतोय. नमस्कार, माझं नाव आहे श्रद्धा रुपेश महाडे. आज प्रशांत धोंडे सरांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मी या ठिकाणी आले. मला खूप खूप अभिमान आहे त्या सरांचा, कारण एका फोनवरती ते असं टाळाटाळ करत नाही. एका फोन जरी पोहोचला की ते लगेच मदतीसाठी धावून येतात. आणि आज
बर्थडे आहे त्या ठिकाणी मी बक्षीसपद पटकावलंय त्याबद्दल मला खूप अभिमान आहे त्याचा की सरांच्या वाढदिवसानिमित्त मला बक्षीसपद मिळालेलं आहे. सो सरांना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. प्रशांत सरांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? शुभकामनाएं देते मी आणि त्यांनी आजपर्यंत आमच्यासाठी जे पण काम केले खूप प्रामाणिकपणे केलं. आम्ही ज्या टायमाला त्यांना विचार करतो तेव्हा ते समोर येतात. त्याच्यानंतर त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही पैठणी या खेळामध्ये प्रथम आलाय. हो, काय सांगा त्याबद्दल? कसं वाटलं आपल्याला? आमच्या दादाचं एक हे होतं की म्हणजे ते मला लहान बहिणीसारखं मानतात आणि त्यांनी मला सांगितलं होतं पैठणी तुला जिंकून यायचं.